भाऊ, या निवडणुका होताना एकाच वेळी प्रोग्राम जाहीर व्हायचा. जेवढ्या जिल्हा परिषद पंचायत समिती लागल्या आहेत त्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतीच्या, उपसभापती निवडणूक एकाच दिवशी जाहीर व्हायच्या. आता तुम्ही काय केलं? आता तुम्ही असं केलंय, एक टप्प्यात हा, दुसऱ्या टप्प्यात हा, आणि शेवटी सर्व सातारा ठेवली. ऑपरेशन लोटस सातारा. आणि ह्या ऑपरेशन लोटस साताऱ्यामध्ये काय केलं, शेवटपर्यंत आकडेवारी जुळत नव्हती तोपर्यंत प्रोग्राम जाहीर करायचा नाही. आणि हा प्रोग्राम दीड महिने आमच्याबरोबर लोक राहतात, आता एका दिवसात फुटू शकतात का? आणि सभापती महोदय, या सर्व गोष्टीच्या माध्यमातून मला सभापती नाही, ह्या सभापतींना विचारत आहे, सभापती महोदय, आपल्याला अधिकार आहे ना निर्णय घ्यायचा? हा प्रश्न मला तांत्रिक विचारायचा. तुम्ही बोला ना. अरे उद्या रुलिंग देताना नाही, मला शंका यायला लागलेली आता. सभापतीच्या व्यतिरिक्त प्रभारी सभापती, तालिका सभापती, उपसभापती यांना अधिकार आहे का नाही हा प्रश्न आता सभागृहात उभा राहिलेला आहे. नाहीतर मग सभापतीने कायम या ठिकाणी सभेच्या चेअरवर बसावं याचं रुलिंग आम्हाला द्यावं. आता मी थांबतो 5 मिनिटं, आपण रुलिंग द्या. आपण बोलावे, आपण बिलावर बोलता, आपण बिलावरती आपले विचार व्यक्त करावे. सभापती महोदय, मगाशी उपसभापतीने एक रुलिंग दिलं होतं. त्याला आल्यानंतर इथे प्रवीण दरेकर या सदस्यांनी ते रुलिंग झालं. सभागृह परत कामकाज सुरू झाल्यानंतर कालांतराने इथे प्रश्न उपस्थित केलेला आहे. तो प्रश्न नुसता त्या मर्यादेपुरता राहत नाही. तो प्रश्न असा उपस्थित केला की त्यांनी असं सांगितलं की आपण उपसभापती म्हणून, प्रभारी सभापती म्हणून ज्यांनी निर्णय घेतलेला आहे तो निर्णय घेताना तो अधिकार आहे का, आणि तो निर्णय घेताना IAS आणि IPS अधिकाऱ्यांना आपण निलंबित किंवा बडतर्फ करू शकतो का, असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. प्रश्नाचा मूळ काय की त्या चेअरवर बसलेल्या असलेल्या सभापतीला किंवा तालिका सभापतींना तो अधिकार आहे का. आता तुम्ही त्या सभापतीच्या खुर्चीवर बसलेला तालिका सभापती म्हणून, आता काही एखादा विषय आला, मी आता बिल पास करताना आलो, हा बिल पास झाला नाही, आला ना, आणि पास झालं आणि मी हरकत घेतली की हे बिल तुम्हाला अधिकार नाही पास करायचा, तर त्याचं मला रुलिंग द्यावं, तो अधिकार तुम्हाला आहे का नाही. या संदर्भामध्ये मगा चर्चा झालेली आहे आणि माननीय सभापती महोदयांनी त्याकरता तो निर्णय राखून ठेवलेला आहे. आणि आपण त्याच्यावरती आता जे काही आहे त्या याच्यावरती निर्णय आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे आपण त्याची प्रतीक्षा केलेली बरी राहील असं मला वाटतं. आलं आणि बहुमताने मंजूर जरी झालं, उद्या जो निर्णय राखून ठेवलेला आहे त्या निर्णयाचं रुलिंग होत नाही, तोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत तुम्ही हे बिल चेअरवर बसून मंजूर केले, संमतीसाठी तुम्ही प्रस्ताव टाकला, तर तो त्या ठिकाणी कायदेशीर होऊ शकतो का याचं रुलिंग द्या. मान्य मंत्री महोदय, आजपासून बिलावर चर्चा करतायत आणि बिलाच्या विषयावर आज आतापर्यंत चर्चेपर्यंत पोहोचतच नाही आहेत. माझा त्यांना बिलावर जेवढं बोलायचा अधिकार आहे तेवढं त्यांना बोलायला आमचं बंधन नाही, त्यांनी बोलावं. पण इथं बिलाच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचं राजकारण इथं करू नये. इथं बिलावर बोलावं आणि बिलाच्या पेक्षा अधिकच सभापती महोदय बोलत असतील तर त्यांना ते थांबवावं लागेल. बिलाच्या अनुषंगानं काय असेल ते त्यांचं मत त्यांनी मांडायला आमची अजिबात हरकत नाही. त्यांनी 10 तासाचं भाषण केलं तरी ते आम्ही ऐकून घ्यायला तयार आहे आणि त्याच्यावर आम्ही उत्तरही द्यायला तयार आहे. परंतु एक आहे की ज्या विषयावर बोलता त्याचं पुन्हा त्याच विषयावर उत्तर ऐकायची पण मानसिकता ठेवा, हे या निमित्ताने मी सांगतो. आणि याच्या पलीकडे जाऊन सभापती महोदय, बिलाच्या कक्षेमध्ये त्यांना बोलण्याला आमचा आक्षेप नाही, पण बिलाच्या कक्षेत चर्चाच होत नाही, ती चर्चा तुम्ही थांबवावी. आणि हा रुलिंगचा विषय सभापती महोदय मगाशी सभापतीने जे रुलिंग दिलेलं आहे त्याच्यावर सभागृहामध्ये चर्चा होऊ शकते का? काय संबंध आहे का त्याचा विषय? तो विषय घेऊन इथं मांडायचं काय कारण आहे का? तो बिलाचा पार्ट आहे का? बिलाचा विषय आहे का? तो
मगाशी झालेल्या चर्चेवर काय काय रुलिंग द्यायचं हे सभापती मोदयांनी राखून ठेवलंय मगाशी झालेल्या चर्चेवर, आणि याच्यावर पुन्हा तो मुद्दा मांडायचं काय कारण आहे? आणि तो विषय पुन्हा चर्चेत याचं बिलामध्ये काय कारण आहे? चुकीचं आहे सभापती मोदय. रुलिंग मंत्र्यांना मागितलंय, मी मंत्र्यांना रुलिंग मागितलेलं नाहीये, तुम्हाला मागितलेलं आहे. ते ग्रामीण विकास विभागाच्या बिलावरती सन्माननीय सदस्य शशिकांत शिंदे साहेब बोलतायत आणि त्यांनी राईटली पॉइंट आउट केलं की अशाच पद्धतीनं या सभागृहामध्ये सकाळी चर्चा होत असताना माननीय उपसभापती महोदया सभास्थानी अध्यक्षस्थानी होत्या आणि त्यांनी काही रुलिंग त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते रुलिंग दिल्यानंतर त्याच्यावरती विषय तो त्या ठिकाणी थांबला. आता ज्यावेळी सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब बिलावर बोलतायत आणि ते काय म्हणतायत की समजा आपण तालिकेवर असताना हे बिल आपण मंजुरीला टाकलं, हे बिल आवाजी मतदानानं मंजूर झालं, तर त्याचं स्टेटस काय, त्याला लिगल एंटिटी काय, की बाबा ते तालिका सभापतीने मंजूर केलं म्हणून ते मंजूर होतं का त्याला सभापतीच पाहिजेत मंजूर व्हायला. त्यामुळे माझी सुद्धा सरकार म्हणून आपल्याला विनंती आहे त्याचं थोडं क्लेरिफिकेशन व्हावं, कारण नियम जो मगाशी हेमंत पाटील साहेबांनी वाचून दाखवला त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की उपसभापतींना किंवा तत्सम प्रभारी सभापतींना सर्व अधिकार जे सभापतींना आहेत ते सभागृहाचं कामकाज चालवताना असतील असं स्पष्ट नियमाच्या पुस्तकात आहे. माझी सचिवांना सुद्धा आपल्या मार्फत विनंती राहील की त्यांनी ते पुस्तक आपल्याला नियम काढून आहे का तुमच्याकडे? अहो सचिव, पुस्तक असेल तर दाखवा, तुम्ही ते बघा आणि शशिकांत शिंदे साहेबांचं जी काही शंका आहे ते स्पष्टीकरण आपण द्यावं. एक मिनिट, आपली बिलावरती चर्चा चालू आहे, बिलावरती सदस्यांना बोलायचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल पण बाकीचं आपलं जे कामकाज आहे दिवसभर ते होणार आहे की नाही होणार आहे, आणि जर होणार असेल तर त्याचा आपण शेड्यूल सांगा, नसेल होणार तर तसंही सांगा, पण आम्हाला बाकीच्या सदस्यांना माहिती असलं पाहिजे की उर्वरित जे आम्ही अर्धा तास चर्चा लावले, आम्ही 2-2 आठवड्यापासून वाट बघतोय, आम्ही जे लक्षवेधी लावलेत त्याची आम्ही वाट बघतोय, तर ते होणार आहे की नाही होणार आहे? कारण उद्या आणि परवा शेवटचा दिवस आहे. होणार आहेत. या बिलानंतर आपलं जे कामकाजाचं आहे त्यात म्हणून आपण पहिला 93 घ्यायचे ठरवले होते, लक्षवेधी घ्यायची पण ठरवली होती. सरकारने आता हे बिल घ्या म्हणून विनंती केली आहे, नाहीतर हे जर नसता तर आपल्याला सर्व कामकाज झालं असतं. सभापती महोदय काय होते आपल्या संमतीने हो, सभापती महोदय चुकीच्या रेकॉर्डवर यायला नको की बाबा ह्या डिस्कशनमुळे पुढे जातोय. बिल आपण आणलेलं आहे सभापती महोदय, एका मंत्र्यांनी बिल आणल्यानंतर आम्ही विदाऊट चर्चा करून घेऊन बिल मंजूर केला. सचिन भाऊ बघा, हे बिल सुरू आहे आणि बिलावरती चर्चा होईल आणि बिलाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीवर चर्चा होणार नाही. बिलावर कोणाला बोलायचं आहे? अभ्यंकर साहेब, बिलावर बोलायचं आहे? बिलावर बोलायचं आहे ना? हा, बिलावर बोला. हा बोला, बिलावर. मला परत आपल्याला विनंती करायची, सभागृहाचं कामकाज आपण 10 मिनिटं थांबवा. मी रुलिंग विचारलेलं आहे, रुलिंग मध्ये मंत्र्यांनी पण विचारलेलं आहे. शिंदे साहेब, तुम्ही वरिष्ठ सदस्य आहात, असं आहे बिलावरती बोलण्याचा अधिकार तुम्हाला आहे. मध्ये तुम्हाला स्पीकरला प्रश्न करायचा माझ्या मते अधिकार नाही आहे. त्यामुळे आपण बिलावर चर्चा करावी. आम्ही त्याला सांगू ना तुम्हाला, आपण बोलावे, आम्ही त्याच्यावरती नंतर उत्तर देतो. महाजन साहेब, मला वाटतं या विषयावर पूर्वी चर्चा झालेली आहे. या संदर्भामध्ये सभापती महोदयांना विषय राखून ठेवलेला आहे, ते त्या संदर्भामध्ये निर्णय देणार आहेत. आता परत कोणी तालिका अधिकारी बदलले की त्यांना हा विषय विचारायचा, तुम्हाला काय अधिकार आहे, तुम्हाला काय अधिकार आहे? मला वाटतं हे तर चुकीचं आहे फार. अशा पद्धतीने तुम्ही त्यांना प्रश्न विचाराल, त्यांना बघा, सभापती महोदयांनी ऐकून घेतलेलं आहे. दोन्ही नेते चर्चा करतात त्या बाबतीमध्ये आणि त्या संदर्भामध्ये ते सांगतील आपल्याला यथावकाश. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण प्रत्येक वेळेला आता कोणी उठायचं हे तुम्ही थांबून ठेवणार आहे का? हा अधिकार आहे का? तर असं हेतूवर तुम्ही करू नका सभापती महोदयांवर, तालिका अधिकाऱ्यांवर.
नाही माझं ते कोण विचारतं असं नाही, पण आता प्रत्येक तालिका अधिकारी इथे आल्यावर हा प्रश्न विचारावा हे काही योग्य नाही. वेळ आपला जातो आहे, आपला मी सगळ्यांना सांगतोय आपला वेळ जातोय. आणि मला असं वाटतं की आपण बिलावर बोला ना, बिलावर बोला, मंत्री महोदय उत्तर देतील त्या ठिकाणी. आणि या विषयावर आधी चर्चा झालेली आहे, शंभूराज, या विषयावर चर्चा झालेली आहे. सभापती महोदयांनी सांगितलेलं आहे की बाबा मी या संदर्भात निर्णय देतो. हा, सामान्य सदस्यांनी शंका उपस्थित केली, स्टेटस काय, बिल जर मंजूर आता आपण केलं बरोबर. तर त्याला लिगल एंटिटी काय, की तालिका अध्यक्षांनी केलं म्हणून ते लिगल होणार, सगळे तालिका अध्यक्षांनी घेतलेला निर्णय पुन्हा फिरवला जाणार. सगळे बिल असतात, जे विषय असतात ते तालिका अध्यक्ष जे त्यांच्या संबंधित पाठवतात. पण आता हा विषय थोडा वेगळा आहे. या संदर्भामध्ये खूप चर्चा झालेली आहे आणि सभापती महोदयाने सांगितलेलं आहे की बाबा मी तुम्हाला या संदर्भात निर्णय देतो, तर ते देतील नंतर, असं नाही होणार. निर्णय तो चेअरनं घेतलेला आहे आणि तो निर्णय थांबवणं, करणं, बदलणं याचा अधिकार त्या चेअरला आहे. इथं कोण बसला हा महत्वाचा विषय नाही, इथं सभापती बसले, मग तालिका सभापती, उपसभापती किंवा सभापती, त्या चेअरनं घेतलेला निर्णय, त्या निर्णयावर थांबवायचा, कधी रुलिंग द्यायचं हा अधिकार त्या चेअरला आहे. त्यामुळे याच्यापेक्षा अधिकचं काही बोलणं आवश्यक नाही. मंत्र्यांच्या असलेल्या या भाषेला समर्थन मी चेअरवरच बांधतोय. मी गिरीश महाजन इथं आहेत, आशिष शेलार आहे, जयकुमार गोरे आहेत, दोघं आपण ज्येष्ठ मंत्री आहात, तुम्हाला अनुभव चांगला आहे. मी एवढाच विषय विचारलेला आहे. मी जनरल ह्या विषयावर नाही बोललोय किंवा राजकीय ह्याच्यातून बोललेलो नाही. मी साधा प्रश्न विचारला की एखादा रुलिंग दिल्यानंतर त्या चेअरने, मग कोणी असो, सभापती असो, आहे ना, सभागृह चालवायचं आपल्याला, असं थोडी आहे. नाही, हे बरोबर नाही, हे बरोबर नाही. शिंदे साहेब, आपण बिलावरती बोला, रुलिंग मिळालं पाहिजे विनंती आहे. ना, माझा अधिकार आहे तो. नाही, आपण थांबवा म्हणजे बिलावर कसं काय थांबवा? मंत्री शिंदे साहेब, शिंदे तुम्ही साहेब, जो रुलिंग द्याल तो रेकॉर्डवर येऊन द्या, मला मान्य आहे. आपण बिलावर बोलावं एवढी तुम्हाला विनंती. मग हे रुलिंग नंतर देता? सांगितलं ना, मगाच सभापतींनी सांगितलं, आपण होतो हाऊसमध्ये. सभापती महोदय, बिलावरच बोलतो, आता 2 तास बोलतो. सभापती महोदय, या ठिकाणी